हॅलो, मी शर्मिली. आज आपण बघणार मुलांच्या टिफिनसाठी म्हणून लपवाछपवीचा पराठा म्हणजे गडबडीचा पराठा. त्यासाठी कणिक मळलेलीच होती. त्याचा एक गोळा तयार करून घेतला. छान अशी छोटीशी चपाती लाटून घेतली आणि त्याला भरपूर असं बटर लावून घेतलं. बटर लावल्यामुळे काय होतं, आपला जो पराठा असतो तो एकदम क्रिस्पी होतो. बटर आतून लावून घेतल्यानंतर आपण त्यावर कोणतीही भाजी पसरून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे जी मुलांना न आवडती भाजी असते ती त्यामध्ये पसरून घ्यायची. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. पुन्हा एकदा चपातीचा रोल तयार करून घेतला आहे आणि लच्छा पराठ्यासाठी म्हणून आलटी-पलटी करून असा गोळा तयार करून घेतला होता. भरपूर असं पीठ लावून आपण आता पराठा लाटून घेणार आहोत. वरून एकदा जराशी परत एकदा कोथिंबीर लावून घेतली आणि पराठा लाटून घेतला. भरपूर अशा बटरवर आता पराठा आपला क्रिस्पी असा भाजून घेणार आहोत. आलटी-पलटी करून छान असा क्रिस्पी भाजल्यानंतर आपण तो आता खाण्यासाठी देणार आहोत. बघू शकता पराठा एकदम क्रिस्पी आणि छान असा मऊसूदही झाला आहे. आलटी-पलटी करून छान असा भाजून घेतल्यानंतर मुलांना कोणत्याही सॉस बरोबर किंवा कोणत्याही भाजी बरोबर पराठा देऊ शकता. कशी वाटली